Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to learn a very important topic in our grammar section that is important for your exam also and important for your English speaking also. Now today we are going to learn about articles. आज आपण जो काही ग्रामरचा भाग पाहणार आहोत तो ग्रामरचा भाग तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजेच एक्झामसाठी तर इम्पॉर्टंट आहेच, शिवाय तुमच्या इंग्लिश स्पीकिंगसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. दॅट इज यूज ऑफ आर्टिकल्स. तर आर्टिकल्स म्हणजे काय आपण त्याला म्हणतो, उपपद आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. सो यूज ऑफ आर्टिकल्स बिफोर नाउन. आता हे आर्टिकल्स कधी वापरले जातात? बिफोर द नाउन. म्हणजे नाउन म्हणजे काय तर नाम, नामाच्या आधी. ओके, बिफोर नाउन वी यूज आर्टिकल्स. ही उपपदे कधी वापरली जातात? नामाच्या आधी. बिफोर नाउन वी यूज आर्टिकल्स. रिमेंबर, कीप इन माइंड, आर्टिकल्स वी यूज बिफोर noun. Okay, and there are three articles. Which are those? A and the. These are the three articles, a and the. Now let's see, words like a, an or the are called articles. A, and the, these are the articles. Now a and an. A and an used before the countable noun. Countable noun म्हणजे काय? मोजता येणारे. काउंटेबल म्हणजे मोजता येणारे. म्हणजे अशी नामं, असे नामाचे प्रकार की जे मोजता येतात. त्याच्या आधी कोणतं उपपद वापरलं जातं? तर ए किंवा ॲन. ओके, मोजता येणारे काउंटेबल नाउन. A and an we use before the countable noun, and the we use before uncountable noun. Uncountable noun. Before uncountable noun we use the. ओके, नाव फर्स्ट ऑफ ऑल काउंटेबल म्हणजे काय तर मोजता येणारे, आणि अनकाउंटेबल म्हणजे काय तर न मोजता येणारे. ओके, दीज आर द अपोजिट वर्ड. ओके, countable and uncountable, these are the opposite words. So a and an we use before countable noun, and the we use before uncountable noun. Okay, now sometime the can be used with both, but sometime the म्हणजे काही वेळेला the हे काउंटेबल साठी सुद्धा आणि अनकाउंटेबल साठी सुद्धा वापरलं जातं. But sometimes for countable and uncountable also. Sometimes the we use for countable and for uncountable also, but sometime. But a and an only for countable noun. म्हणजे काय? a आणि an जे आहे ते फक्त आपण काउंटेबल साठीच वापरतो, आणि द हे काही वेळेला अनकाउंटेबल साठी तर काही वेळेला अनकाउंटेबल आणि काउंटेबल या दोन्हीसाठी वापरलं जातं. नाव वर्ड्स लाईक ए, an or the आर यूज्ड बिफोर द नाउन इन अ सेंटेन्स. टू म्हणजे काही सेंटेन्समध्ये ए, ॲन किंवा द हे कधी वापरलं जातं? पहिलं, मेक इट स्पेशल और पर्टिक्युलर यूज ऑफ द. इफ इन द सेंटेन्स द नाउन वी हॅव टू मेक अ स्पेशल. जर सेंटेन्समधल्या नामाला आपल्याला स्पेशल अटेन्शन द्यायचं असेल, मेक इट स्पेशल टू द नाउन, देन वी यूज द. मेक इट स्पेशल. Make it special or particular. पर्टिक्युलर म्हणजे आपण ठराविक. ओके, म्हणजे एका ठराविक विशिष्ट नावाला आपल्याला त्या वाक्यामध्ये दाखवायचं असेल, ठराविक विशिष्ट. स्पेशल म्हणजे त्या नावाला स्पेशल फील करून द्यायचं असेल, किंवा त्या नामाबद्दल आपल्याला पर्टिक्युलर विशिष्ट काहीतरी दाखवून द्यायचं असेल, तर आपण यूज काय करतो? तर द. ओके, नेक्स्ट इज
मेक इट जनरल. आपल्याला जर साधं एखादं वाक्य सांगायचं असेल आणि त्या वाक्यामध्ये जे आपण नाउन यूज करतो ते जनरल नाउन असेल, सामान्य नाव असेल. मेक इट जनरल. मेक इट जनरल. देन वी हॅव टू यूज a or an. A or an. Then indicate that it is one in number. आणि जर का आपल्याला एक अशी गोष्ट की जी एकच आहे, वन इन नंबर म्हणजे एकच आहे, शो वन इन नंबर. जर का आपल्याला अशी गोष्ट दाखवायची आहे की ती एकच आहे तर त्या ठिकाणी आपण ए किंवा ॲनचा वापर करतो. म्हणजे वाक्यामध्ये ज्या प्रकारे आपल्याला नाउन दाखवायचं आहे त्यानुसार आपण ए अँड दचा वापर करू शकतो. जर का वाक्यातील नाउन म्हणजेच नाम हे जर का आपल्याला स्पेशल किंवा पर्टिक्युलर आहे हे दाखवायचं असल्यास आपण तिथं दचा वापर करतो. त्यानंतर मेक इट जनरल. वाक्यातील नाउन हे जर का जनरल असेल, सामान्य नाउन असेल तर त्यासाठी आपण ए किंवा ॲनचा वापर करतो. वाक्यातील नाउन हे जर का एकच आहे हे दाखवायचं असेल, टू शो वन इन नंबर, देन वी हॅव टू यूज ए और ॲन. नाउ लेट्स सी एक्झाम्पल. फर्स्ट, the book is very interesting. Now here which article we use? We use here the. ओके, आपण या वाक्यामध्ये कोणता आर्टिकल यूज केलं तर द हे आर्टिकल यूज केलं. तर नाम काय आहे वाक्यातील? बुक. बुक हे नाउन आहे बरोबर. मग या बुकच्या आधी आपण द यूज केलं. बुक हे वाक्यातील नाउन आहे, मग नाउनच्या आधी आपण द यूज केलं. तर आता बुक हे नाउन आहे पण हे आपण द यूज का केलं? बिकॉज टू फील देर इज अ बुक, देर इज अ स्पेशल बुक दॅट इज इंटरेस्टिंग. आता इथं बुकबद्दल अजून एक स्पेशल थिंग काय सांगितलेलं आहे? विशेष बुकबद्दल काय सांगितलेले आहे की इट इज इंटरेस्टिंग. ओके, इंटरेस्टिंग आहे हे सांगितलेलं आहे बुकबद्दल, म्हणजे पुस्तकाबद्दल काहीतरी विशेष सांगितलेलं आहे, स्पेशल काहीतरी सांगितलेलं आहे, पर्टिक्युलर सांगितलेलं आहे की बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग, म्हणून इथं आपण द यूज केलं. देन वन मोर एक्झाम्पल. She bought a lovely dress. She bought a lovely dress. Now in this sentence we use article a. Now why we use a? She bought a lovely dress. Now which is a noun in this sentence? Lovely dress, it is a noun. Okay, now she bought one lovely dress. How many dress she bought? Only one. म्हणजे वाक्यामध्ये काय दाखवलेलं आहे की जे काही आणलेलं आहे वाक्यातील नाउन जे आहे ते एकच आहे वाक्यामध्ये बरोबर. She bought a lovely dress. तिनं एकच ड्रेस आणला म्हणून वाक्यामध्ये एकच आहे, ते जे काय दाखवलेलं आहे नाउन ते एकच आहे म्हणून इथं आपण अ यूज केलं. ओके, वन मोर एक्झाम्पल. I ate an apple. I ate an apple. Now here we use an. Why? Because only one apple that person ate. त्या व्यक्तीने एकच म्हणजे I ate an apple एकच यूज केलं, एकच ॲपल खाल्लेला आहे म्हणजे वाक्यामध्ये नाउन कोणता आलेला आहे तर एकच आलेला आहे, ते काउंटेबल आहे म्हणून इथं आपण ॲन यूज केलं. तर आता ॲन यूज करण्याचे सुद्धा काही रूल्स आहेत आणि ए अँड द हे यूज करताना अजून काही रूल्स आहेत दॅट वी विल सी. नाउ यूज ऑफ ए और ॲन. नाउ वेअर वी शुड यूज ए और ॲन. First is
an is used before countable noun. As I said first, a and an we use before the countable noun. मोजता येणाऱ्या नामांच्या आधी आपण a किंवा an या आर्टिकलचा वापर करतो. बिफोर द काउंटेबल नाउन वी यूज a or an. It cannot be used before uncountable noun. Now a or an we cannot use before uncountable noun. मोजता न येणाऱ्या म्हणजे ज्या नाउन जे आहेत वाक्यामध्ये जर का एखादं नाउन असेल की जे मोजता नाही येणार, अगणित आहे, त्या नामाच्या आधी आपण ए किंवा एनचा वापर करू शकत नाही. ओके. नाव फॉर एक्झाम्पल, आय बॉट अ बॅग फ्रॉम अ शॉप. I bought a bag from a shop. Now in this sentence, I bought a bag from the shop. Now we use here a and we use here the also. Okay. Mata I bought a bag. आता मी दुकानातून बॅग आणली असे या वाक्याचा अर्थ होतो. बरोबर. तर आता शॉप हे आपण अनकाउंटेबल, आता शॉपच्या आधी आपण कोणतं वापरलेलं आहे आर्टिकल द. तर द हे आर्टिकल आपण आधी पाहिलं त्याप्रमाणे काउंटेबलसाठी सुद्धा आणि अनकाउंटेबलसाठी सुद्धा वापरू शकतो. तर शॉप तिथं एकच असणार आहे का? नाही, म्हणून तिथं दचा वापर केला. देन आय बॉट अ बॅग फ्रॉम शॉप. मग आता मी दुकानातून बॅग आणली, तर मी बॅग आणली किती? एकच बॅग आणली, म्हणून हे आहे काउंटेबल. बॅग आणली किती? एकच आणली, म्हणून हे काउंटेबल आहे. जर का एक नसती आणली तर इथं संख्या दिली असती, पण इथं संख्या दिलेली नाही, शिवाय यस हे प्रिफिक्स पण जोडलेलं नाही, म्हणजे किती बॅग आणली? एकच आणली, म्हणून इथं आपण काय आर्टिकल वापरलं? अ हे आर्टिकल वापरलं. म्हणजेच जर का मोजता येणाऱ्या नामांचं उल्लेख येणाऱ्या वाक्यामध्ये असेल तर त्या नामाच्या आधी आपण ए किंवा ॲन वापरू शकतो. तर आता ॲन हे यूज करण्यासाठी काही रूल्स पण आहेत. सेकंड रूल फॉर यूजिंग ए ऑर ॲन, दॅट इज an is used before a noun to indicate that it is single or one in number. तर आता ए आणि ॲन हे कधी वापरू शकतो? अजून एक रूल आहे ए आणि ॲन वापरण्याचा. जर का आपल्याला वाक्यामध्ये येणारं नाव, वाक्यामध्ये असणारं नाउन हे एकच आहे, सिंगल आहे, हे दाखवायचं असेल तेव्हा आपण ए किंवा ॲनचा वापर करू शकतो. वाक्यामध्ये असणारं नाउन, द सेंटेन्स कंटेन्स द नाउन which is only in one in number, then that time we have to use a or an. Remember, in a sentence if the noun is showing that only one in number, then that time we have to use a or an. जेव्हा वाक्यामध्ये असणारं नाउन किंवा नाम आपण त्याला म्हणतो, ते जर का वाक्यामध्ये दाखवून देत असेल की वाक्यामध्ये असणारं नाम हे एकच आहे, संख्येने किती आहे तर एकच आहे, सिंगल आहे, तर त्या ठिकाणी आपण ए किंवा ॲनचा वापर करू शकतो. जसं की शी कॅरीज an umbrella to the market. Now she carried an umbrella to the market. Now umbrella is only one containing in a sentence. She carried umbrella to the market. So how many umbrellas? Only one umbrella. So we used here an. She carried an umbrella to the market. We use here an also and we use here the also. So market is not only one. आता मार्केट कधीही एकच असू शकतं का? नाही, म्हणून इथं आपण द यूज केलं. पण आता द हे आर्टिकल आपण काउंटेबलसाठी आणि अनकाउंटेबलसाठी सुद्धा वापरतो, परंतु ॲन हे आर्टिकल आपल्याला फक्त काउंटेबल नामासाठीच वापरावं लागतं. तर अम्ब्रेला, किती अम्ब्रेला आहेत वाक्यामध्ये सांगितल्याप्रमाणे एकच आहे, म्हणून इथं आपण ॲन यूज केलं. तर ॲन
ॲन यूज करण्याचं अजून एक रूल आहे, जो की इफ द नाउन इज स्टार्टिंग फ्रॉम द वोवेल साऊंड दॅट इज A, E, I, O, U. Now these are the vowel sound. In the English alphabet, we know that A, E, I, O, U. These are the vowels. आपल्याला जसं की माहिती आहे, आपण इयत्ता पहिलीपासून शिकत आलेलो आहोत की इंग्लिशमध्ये 5 ववेल्स आहेत. इंग्लिश अल्फाबेट्स जे आहेत त्या अल्फाबेट्समध्ये 5 ववेल साऊंड आहेत. तर ते ववेल साऊंड कोणते? A, E, I, O, U. आणि बाकीचे उरलेले हे सगळे कन्सोनंट साऊंड आपण त्याला म्हणतो, बरोबर. मग हे जर का ववेल साऊंड असतील कधी? नामाच्या सुरुवातीच्या अक्षरात. नामाच्या वाक्यामध्ये असणारं जे काही नाम आहे त्या नामाच्या आधी आपल्याला आर्टिकल यूज करायचे आणि त्या नामाची सुरुवात जर का A, E, I, O, U यापैकी एखाद्या ववेल साऊंडने होत असेल तर त्या आधी आपल्याला कोणतं आर्टिकल यूज करावं लागतं? तर ॲन हे आर्टिकल यूज करावं लागतं. ओके. नाव A is used before a noun starting with consonant. जर का आता कन्सोनंट साऊंड असतील, मग आता हे 5 ववेल साऊंड सोडले तर बाकीचे जे अल्फाबेट्स आहेत, हे 5 ववेल साऊंड सोडल्यानंतर बाकीचे जे अल्फाबेट्स राहतात त्या अल्फाबेट्सच्या आधी आपण A चा वापर करू शकतो. कन्सोनंट. Before the consonant we use A, and before the noun, before the vowels A, E, I, O, U vowels, that time we have to use an. Okay. Now give let's say example. Give me a glass of water. Give me a glass of water. Now in this sentence which articles we use here? Glass, and noun is glass of water. बरोबर. मग which articles we use here? A articles we use. So glass start with consonant sound. Why we use here a? Because first thing that is glass of water. किती ग्लास आहे? ग्लास ऑफ वॉटर म्हणजे एक ग्लास आहे, बरोबर. मग हे काउंटेबल आहे म्हणून आपल्याला इथं ए किंवा ॲन यूज करायचे. हे तर क्लिअर झालं. अ ग्लास ऑफ वॉटर आहे. इथं तुम्हाला ए नाही दिलेलं, तुम्हाला इथं काय यूज करायचं आहे? असं सेंटेन्स असेल की यूज अ सुटेबल आर्टिकल. आता गिव्ह मी डॅश ग्लास ऑफ वॉटर. आता ग्लास ऑफ वॉटर दिलेला आहे म्हणजे किती ग्लास असणार आहेत? एक ग्लास वॉटर. म्हणजे काय झालं? हे काउंटेबल आले, बरोबर की नाही? एकच आहे. सेंटेन्समध्ये जर का वाक्यामध्ये असणारं नाउन हे जर का दाखवत असेल की ते एकच आहे, किती आहे संख्येने? तर एकच संख्येनं आहे. तर त्यासाठी आपण काय वापरतो? ए किंवा ॲन वापरतो, बरोबर. मग आता ह्या झाला पहिला रूल. सेकंड रूल काय आपण बघितला की जर का नाउन हे कन्सोनंट साऊंडनी सुरुवात होणारा असेल, इफ द नाउन इज स्टार्टिंग फ्रॉम द कन्सोनंट साऊंड, वाक्यातील नाउन हे जर का कन्सोनंटनी सुरुवात होत असेल तर आपण ए वापरतो. आणि इफ द नाउन इज स्टार्टिंग फ्रॉम द ववेल साऊंड देन वी यूज ॲन. दुसरा रूल काय झाला की जर का वाक्यातील नामाची सुरुवात ही जर का कन्सोनंटनी होत असेल तर आपण ए वापरतो आणि जर का ववेल्सने होत असेल तर आपण ॲन वापरतो. आता जी हे काय आहे? कन्सोनंट आहे, बरोबर. मग इथं आपण काय वापरणार? अ. गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. नाउ वन मोर सेंटेन्स वी विल सी. शी एट डॅश orange. Now she ate dash orange. आता इथं नंबर दाखवलेला नाहीये परंतु डायरेक्ट फक्त ऑरेंज लिहिलेलं आहे म्हणजे अर्थातच किती ऑरेंज असणार? 1 इन नंबर, बरोबर. आता इथं नंबर नाही सांगितलेला परंतु एकच असणार आहे, ते ऑरेंज असणार आहे. कशावरून ओळखलं? कारण इथं ऑरेंजला आपण प्रिफिक्स पण नाही ॲड केलेलं. प्रिफिक्स म्हणजे काय? हे सिंग्युलर फॉर्म आहे, प्लुरल आहे का, अनेक वचन आहे का? तर नाही, हे आहे सिंग्युलर, एक वचन आहे. एक वचन म्हणजे किती असतात संख्येनं? तर एकच.
ऑरेंज. बरोबर, म्हणजे आता वाक्यामध्ये आपल्याला ए किंवा ॲन यूज करायचं आहे हे क्लिअर झालं. आता वाक्यातील नामाची सुरुवात ही ओ ने होते, म्हणजे कोणत्या साऊंडने होते तर ववेल साऊंडने होते. ववेल साऊंडने जर का सुरुवात होत असेल तर विच आर्टिकल वी हॅव टू यूज हिअर? ॲन. नाव इन दिस सेंटेन्स we use here an because she ate an orange. Orange, how many numbers orange shown in the sentence? 1 in number, that is the countable noun. Okay, and countable as well as it starts from the vowel sound, so we used here an. Now use of the. Now these rules we saw for using of a or an. आता a आणि an यूज करताना दोन रूल कायम लक्षात ठेवायचे. 2 rules we have to keep in mind while writing a or an. First, that is a or an we have to use before the countable noun only. Okay, that is the first rule. Before the countable noun only we have to use a or an. And if in the sentence the noun is showing that only 1 in number, then we have to use a or an. And second rule, that is a we use before the consonant and an we use before the vowel. आणि दुसरा रूल म्हणजे जर का वाक्यातील नामाची सुरुवात, वाक्यातील नाउन म्हणजेच नाम, त्याची सुरुवात जर का ववेल साऊंडने होत असेल, ए ई आय ओ यू, दीज आर द 5 ववेल साऊंड. मग या 5 ववेल साऊंडनी जर का नामाची सुरुवात होत असेल तर त्या ठिकाणी आपण ॲनचा वापर करायचा. आणि दचा वापर केव्हा करायचा, अचा वापर कधी करायचा? जर का कन्सोनंट साऊंड असतील तेव्हा. इफ द साऊंड्स आर कन्सोनंट साऊंड विच स्टार्ट द नाउन, नामाची सुरुवात करणारे साऊंड हे जर का कन्सोनंट असतील तर त्या ठिकाणी आपण अचा वापर करायचा, म्हणजेच एचा वापर करायचा. आणि जर का नामाची सुरुवात करणारे साऊंड, द नाउन स्टार्टिंग साऊंड इज इन ववेल साऊंड, देन वी हॅव टू यूज ॲन. नामाची सुरुवात करणारे साऊंड हे जर का ववेल्स असतील तर त्या ठिकाणी आपण ॲनचा वापर करायचा. आता लेट सी यूज ऑफ द. आता हे झालं ए आणि ॲनचं. आता द कधी वापरायचं? द इज यूज बिफोर काउंटेबल ॲज वेल ॲज अनकाउंटेबल नाउन. आता आपण जसं पहिल्यांदा पाहिलं की द हे आपण काउंटेबलसाठी आणि अनकाउंटेबलसाठी सुद्धा वापरतो. द फॉर काउंटेबल प्लस अनकाउंटेबल. ओके, नाव लेट्स सी एक्झाम्पल. द कर्टन्स आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. Example first, the curtains are very expensive. Now see, in this sentence we use here the article. Why? Because here we have seen the first rule of the. If in the sentence the noun is showing something special, the नामाबद्दल काही विशेष सांगितलं गेलेलं असेल, something special has said about the noun, or something special or particular thing has said in the sentence about the noun, then we have to use the. आपण पहिला रूल बघितला की द कधी वापरायचं की जर का वाक्यामध्ये असणाऱ्या नामाबद्दल काहीतरी स्पेशल पर्टिक्युलर सांगितलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला द वापरावं लागतं. आणि दुसरा रूल म्हणजे काय, जर की अनकाउंटेबलसाठी किंवा काउंटेबलसाठी सुद्धा. आता इथं आपण दचा वापर केला का तर या सेंटेन्समध्ये नाऊन काय आहे? कर्टन. कर्टन हे नाऊन आहे. मग त्या कर्टनबद्दल एक पर्टिक्युलर काय सांगितलेलं आहे? व्हेरी एक्सपेन्सिव्ह, खूप महागडे. हे पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन दिलेली आहे कशाबद्दल? कर्टनबद्दल. म्हणून आपण इथं दचा वापर केला. बरोबर, दचा वापर का केला की नामाबद्दल म्हणजेच कर्टनबद्दल काहीतरी पर्टिक्युलर सांगितले गेलेलं आहे. काय तर व्हेरी एक्सपेन्सिव्ह, हे एक विशेष सांगितले गेलेलं आहे म्हणून इथं आपण द यूज केला. अँड वन मोर थिंग वी यूज हिअर द बिकॉज कर्टन्स आर अनकाउंटेबल नाउन. आता कर्टन तुम्ही म्हणाल कर्टन हे अनकाउंटेबल आहे, का काउंटेबल आहे असं तुम्हाला प्रश्न पडेल. तर कर्टन हे काउंटेबल नाउन आहे
परंतु त्याच्याबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन, काहीतरी एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, काहीतरी जनरल इन्फॉर्मेशन तिथं सांगितलेली गेलेली आहे की व्हेरी एक्सपेन्सिव्ह, म्हणून आपण इथं द चा वापर केला. वन मोर एक्झाम्पल, डॅश वॉटर इज व्हेरी कोल्ड. नाव कर्टन्स आर काउंटेबल. कर्टन हे काउंटेबल आहे, परंतु इथं काहीतरी कर्टन बद्दल माहिती सांगितली गेली आहे, एक स्पेशल थिंग सांगितलं गेलेलं आहे की व्हेरी एक्सपेन्सिव्ह, म्हणून आपण इथं द चा वापर केला. तर आता दुसऱ्या सेंटेन्समध्ये वॉटर इज व्हेरी कोल्ड अँड वी हॅव टू यूज हिअर आर्टिकल. डॅश वॉटर इज व्हेरी कोल्ड. नाव वॉटर इज अनकाउंटेबल. वॉटर हे मोजता येतं का? पाणी हे मोजता येतं का? आता इथं ग्लास ऑफ वॉटर दिलं असतं तर ते मोजता आलं असतं का? तर ते दिलेलं आहे, एकच ग्लास आहे, पण इथं मोजता न येण्यासारखं दिलेलं आहे की डॅश वॉटर इज व्हेरी कोल्ड. मग इथं हे वॉटर इज अनकाउंटेबल, पाणी हे न मोजता येणार आहे, म्हणून इथं आपण यूज केलं द. आता जर का इथं ग्लास ऑफ वॉटर दिलं असतं तर आपण तिथं अ चा वापर केला असता, कारण तिथं मोजता येतं की एकच ग्लास आहे, बरोबर की नाही. पण इथं डॅश वॉटर इज व्हेरी कोल्ड, पाणी हे थंड आहे, एवढंच दिलेलं आहे, म्हणजे न मोजता येण्यासारखं पाण्याचा इथं उच्चार आलेला आहे, म्हणून आपण इथं द चा वापर केला. म्हणजेच आपण अनकाउंटेबलसाठी आणि काउंटेबलसाठी या दोन्हीसाठी द चा वापर करू शकतो. हे वाक्यावरती अनुसरून, वाक्य ज्या प्रकारे आहे, वाक्यातील नामाचा ज्या प्रकारे उल्लेख आहे त्या प्रकारे आपण आर्टिकल्सचा वापर करायला लागतो. देन सेकंड रूल ऑफ द, दॅट इज द इज यूज बिफोर अ नाउन और अन ॲडजेक्टिव्ह टू मेक इट स्पेशल और पर्टिक्युलर. म्हणजे द या आर्टिकलचा वापर आपण नाउन म्हणजेच नाम किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण, नामाबद्दल किंवा विशेष ऑर ॲन ॲडजेक्टिव्ह टू मेक अ स्पेशल ऑर पर्टिक्युलर. वाक्यातील नामाबद्दल आपण वाक्यातील नामाच्या आधी किंवा नामाबद्दल जर का एखादी विशेष माहिती सांगितली असेल तर त्यासाठी आपण तिथं द चा वापर करू शकतो, जसं की आपण या पहिल्या सेंटेन्समध्ये पाहिलं. अजून एक सेंटेन्स पाहूयात. द स्टुडंट इज व्हेरी नॉटी. द स्टुडंट इज व्हेरी नॉटी. आता या सेंटेन्समध्ये वी यूज आर्टिकल द. आता आपण कोणतं आर्टिकल यूज केलं? द हे आर्टिकल यूज केलं, बरोबर. द स्टुडंट इज व्हेरी नॉटी. आता वाक्यातील नाम काय आहे? तर स्टुडंट हे नाम आहे. आता तुम्ही म्हणाल हे स्टुडंट हे काउंटेबल आहे का? तर इथं सिंग्युलर आहे, प्लुरल फॉर्म नाही आहे, परंतु या सेंटेन्समध्ये काहीतरी विशेष माहिती सांगितलेली आहे त्या स्टुडंटबद्दल की इज व्हेरी नॉटी. या स्टुडंटबद्दल काहीतरी स्पेसिफिक थिंग सांगितलेलं आहे, बरोबर, म्हणून इथं आपण द यूज केलं. ओके. द स्टुडंट इज व्हेरी नॉटी. वाक्यातील नामाबद्दल काहीतरी पर्टिक्युलर माहिती सांगितली गेलेली आहे, परंतु ते सिंगल आहे, तरीसुद्धा आपण तिथं काय यूज केलं? द. कारण की या नामाबद्दल, स्टुडंटबद्दल काहीतरी एक पर्टिक्युलर थिंग इथं सांगितलं गेलेलं आहे की इज व्हेरी नॉटी. सो वी हॅव यूज्ड हिअर द. नाव one more example. Dash red mango is sour. sour म्हणजे आंबट. ओके. sour म्हणजे काय? तर आंबट. Dash red mango is sour. आता या वाक्यामध्ये नाउन काय आहे? रेड मँगो, बरोबर, लाल आंबा हे नाउन आहे. तर आता हे नाउन सिंग्युलर आहे, बरोबर, सिंग्युलर आहे म्हणजे काउंटेबल आहे, बरोबर की नाही. परंतु या नामाबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगितलेली गेली आहे, काहीतरी विशेष पर्टिक्युलर थिंग सांगितलेलं आहे की व्हॉट इज सोर, तो आंबट आहे. हे
एक विशेषण सांगितलेलं आहे, आंबट हे विशेषण दिलेलं आहे त्याला, बरोबर. मग व्हॉट आर्टिकल वी हॅव टू यूज हियर, द रेड मँगो इज सोर. आता हे मँगो हे सिंग्युलर आहे, बरोबर आहे, काउंटेबल आहे, परंतु याच्याबद्दल काहीतरी विशेषण दिलेलं आहे की सोर हे विशेषण. म्हणजे जर का वाक्यामध्ये विशेषणाचा वापर आलेला असेल तर वाक्यामध्ये असणाऱ्या नामाच्या आधी कोणतं आर्टिकल लागतं, तर द हे आर्टिकल लागतं. म्हणजे वाक्यामध्ये जर का विशेषणाचा वापर आलेला असेल तर त्या वाक्यामध्ये नामाच्या आधी आपल्याला द हे आर्टिकल यूज करावं लागतं. इफ दॅट नाउन इज काउंटेबल ऑर अनकाउंटेबल. मग ते नाउन हे काउंटेबल असो किंवा अनकाउंटेबल असो, परंतु त्या नामाच्या सोबत जर का विशेषण आलेलं असेल तर आपल्याला दचा वापर करावा लागतो. अँड द लास्ट रूल दॅट इज द इज यूज बिफोर नाउन विथ कॉन्सोनंट ॲज वेल ॲज ववेल साऊंड. आता द हे आपण कॉन्सोनंट आणि ववेल साऊंड या दोन्हीसाठी वापरू शकतो. कधी, जर आपला पहिला रूल काय आहे द वापरायचा, की वाक्यातील नामासोबत जर विशेषण आलेलं असेल तर आपण द वापरतो. मग त्यावेळी जर का नाम हे ववेल्स असू दे किंवा कन्सोनंट असू दे. आपण एक्झाम्पल पाहूयात. डॅश ॲपल्स दॅट आय बॉट were ripe. ओके, आता हे सेंटेन्स आहे, काय सेंटेन्स आहे, डॅश ॲपल्स दॅट आय बॉट वेर राईप. आता इथं आपल्याला ॲपल या नामाच्या आधी आर्टिकल यूज करायचं आहे, बरोबर. ए, अँड किंवा द या तिन्हीपैकी आर्टिकल यूज करायचं असेल याच्याभोवती. आता तुम्ही कन्फ्यूज व्हाल की ॲपल्स हे दिलेलं आहे, बरोबर, ॲपल्स आहे, मग एल्स हा यस हे प्रिफिक्स जोडलेलं आहे. म्हणजे हे काय आहे, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तर प्लुरल आहे. म्हणजे अनेक वचन आहे. अनेक वचन आहे म्हणजे ते काउंटेबल आहे का, नाही, अनकाउंटेबल झालं, बरोबर की नाही. आता हे अनकाउंटेबल आहे म्हणजे इथं क्लिअर झालं आपल्याला ए किंवा ॲन यूज करायचं नाही, हे अनकाउंटेबल आहे म्हणून इथं द यूज करायचं आहे. सेकंड थिंग वाय वी यूज हिअर द, दॅट आय बॉट वेर राईप. विशेषण काय आलेलं आहे, वेर राईप. राईप म्हणजे पिकलेले. म्हणजे या वाक्याचा मराठी अर्थ काय, की मी जे सफरचंद आणले ते पिकलेत. तर आता वेर राईप, राईप हे विशेषण यूज केलं. ॲडजेक्टिव्ह वी यूज हिअर, ॲडजेक्टिव्ह वी यूज हिअर दॅट इज राईप. राईप हे विशेषण आपण यूज केलं, बरोबर. मग we have to use which article here, द यूज करण्याचे दोन इथं कारण आहेत. पहिलं म्हणजे हे आहे सिंग्युलर का प्लुरल, प्लुरल. ॲपल्स यस हे प्रिफिक्स जोडलेलं आहे म्हणजे हे झालं प्लुरल फॉर्ममध्ये, म्हणजे हे अनकाउंटेबल आहे, बरोबर. मग इथं द यूज करायचा. दुसरं म्हणजे वाक्यामध्ये विशेषणाचा वापर आहे. राईप हे विशेषण आलेलं आहे म्हणून इथं दचा वापर केला. अजून एक सेंटेन्स आपण पाहूयात. डॅश हाऊस इज quite far from dash bus stop. Now see, dash house is quite far from dash bus stop. Now two articles we have to use here. Now which two articles? First is here, dash house is quite far. Now noun is house. आता इथं हाऊस हे नाउन आहे. आता तुम्ही म्हणाल हाऊस हे सिंग्युलर आहे, बरोबर, परंतु इज क्वाइट फार हे एक विशेषण आलेलं आहे. घर कुठे आहे की ते लांब आहे, हे विशेषण आलेलं आहे म्हणून इथं दचा वापर आला. द हाऊस इज क्वाइट फार
फ्रॉम. आता इथं एक आर्टिकल यूज करायचे आपल्याला, फ्रॉम डॅश बस स्टॉप. मग आता इथं कोणतं आर्टिकल यूज करायचं आहे आपल्याला, तर द, कारण द हे बस स्टॉप हे अनकाउंटेबल आहे. आता आपल्याला नक्की माहिती आहे का बस स्टॉपचं किती काउंट्स आहेत, नाही, म्हणून इथं आपण द यूज करायचं. तर वाक्यामध्ये जर का विशेषण आलेलं असेल, remember the when we have to use if in the sentence contains the adjective. वाक्यामध्ये जर का विशेषण आलेलं असेल with the noun, नामासोबत विशेषण आलेलं असेल तर आपण त्यासाठी आपण द चा वापर करू शकतो. इफ द नाउन इज काउंटेबल और अनकाउंटेबल, मग तेव्हा नाउन हे काउंटेबल असो किंवा अनकाउंटेबल असो, परंतु तिथे आपल्याला जर का विशेषण आले असेल आपल्याला द चा वापर हा करावा लागतो. नाव इन द नोट्स आय विल गिव्ह मोर एक्झाम्पल अँड दीज रूल्स इन डिटेल सो यू कॅन अंडरस्टँड बेटरली. थँक्यू.